यानंतर पुढची बातमी बघूया। नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मानसिक आणि शारीरिक छळवणूक करणं, जातीवाचक शिवीगाळ करणं आदी कलमांखाली हा गुन्हा दाखल झालेला आहे। गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असून जातीवाचक शिवीगाळ करत असल्याचा FIR मध्ये उल्लेख केला गेलेला आहे। गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्याने आपल्यावर घरात अन्याय होत असल्याचंही त्यांच्या पत्नीने आपल्या FIR मध्ये म्हटलेलं आहे। मी माझ्या हस्बंडला आजही तेवढंच प्रेम करते, पण आज ही जी वेळ आली आहे ना, मी आज FIR दाखल केली आहे। आज ही वेळ आली ना, ती फक्त गजाननने आणलेली आहे। गजाननच्या बाहेरखालीपणामुळे आणलेली आहे। गेल्या 2018 पासून त्याने खूप क्लिअरली माझ्यासमोर असे अफेअर करून दाखवलेत, समजावून पण तो माणूस समजलेला नाही आहे। आणि आता अशी वेळ आली ना की मला ह्या गोष्टी कराव्या लागल्या लीगली माझ्या मुलासाठी। मी लिटरली त्याला 2 महिन्यापासून म्हणते की मला पैसे हवेत घरी खर्चायला, पण त्याने ते दिलेले नाही आहेत। मला माझ्या मुलाला मग मी कसं वाढवणार? तू प्रचंड पैसा कमवलेला माणूस आहे, तू म्हणतोस ना की निर्मिकच्या 7 पिढ्या बसून खातील एवढा प्रचंड पैसा मी कमवला आहे किंवा कमवणार आहे। 2 महिने झाले मी तुझ्याकडे पैसे मागते, तुला ते द्यायला सुद्धा नाही येत माझ्याकडे। मग मी सांगा मी काय करायला पाहिजे? तो मला म्हटलं तू माझं काहीही बिघडू